हाय गाईज, मी शकुंतला बंगाळे. तर आता काय चाललंय सांगतो तुम्हाला. आज आम्ही शेतात आलोय. हे बघा, शेतात आलोय. शेतातलं काय झालं, पूजा केल्यानंतर 2-3 दिवस ना मला तब्येत ठीक नसल्यासारखं झालं धावपळीनं. मग म्हणलं आता आज 2-3 दिवस आराम केला आणि आज आलोय. तर मी बाहेर भांडी घेतल्यात घासायला पूजेची सगळी. आणि हे चौरंग आहे, हे चौरंग आहे ना, तो आपल्या भटजींनी सांगितले जिथं पूजा केली तिथंच एका साईडला फोटो ठेवा आणि आरती अगरबत्ती लावत जावा. तर आता काका आतलं सगळं स्वच्छ करायला लागलं, 2 खोल्या हे बघा. आणि मी आता जाते भांडी घासायला. भांडी पडल्यात, सगळे भांडी घासून घ्यायचं आणि त्यानंतर वर ठेवला बाकीचा सगळा पसारा पडली होती, सगळे घासून पालती घालणार आणि मग तिकडं जाणार. जरा कोथिंबीर ही काय काय आल्या ती काढून घेणार पावसाच्या आधी. उकडायला लागले आज पण, तर पाऊस येणार. ही कट्टा धुवून घेतला, आता इथं भांडी घासून पालती घालणार. म्हणजे ही भांडी आहे ना इथंच कॅनमध्ये ठेवणार आहे. आम्ही आलं केलं तर इथल्या इथं जेवायला ताटं गेलं येतात, तांब्या गेलं येतोय आपले पाण्याला. आणि आरती अगरबत्तीचं पण इथंच ठेवलं आहे. हे घेतलं इथं आपल्याला पूजापाठ करायची असली, आरती संध्याकाळी लावून अगरबत्ती लावून जाता येते. त्यामुळे इथलं इथंच ठेवून जाणार आहेत. सामान किती झालं आहे, सगळा कचरा झाला आहे, सगळं स्वच्छ करून घेतो. मी आधी भांडी घासून लावते आणि मग तिकडं जाऊन जरा धने पण लावायचे आहेत. थोड्या कुठल्या बिया आल्यात ते लावून घ्यायच्या आणि नंतर मग भेंडी थोडी आहे ती काढून घ्यायची. कोथिंबीर आली असली तर काढून घ्यायची, नाही तर मग दुसरं आणि काय काय लावायचं आहे ते बघूया आता काय काय लावणार आहे मी. आणि लावायचं असलं तर मग तुम्हाला दाखवतेच काय काय कुठल्या बिया लावणार आहे आणि कुठल्या आल्यात ते पण दाखवते. तर चला आता आवरून घेते आधी हे बघा सगळं. आता तात्पुरतं ठेवल्यानंतर मग आम्ही आपलं छोटीशी भरणी आणि साबणासाठी एक आणि आपल्या पितांबरीसाठी एक भरणी आणणार आहे. आहेत भरपूर भरण्या घरात, सगळं आता आणून ठेवायचं थोडं थोडं सामान. म्हणजे कधी राहिलं एखाद दिवशी त्यासाठी आम्ही पूजा करून घेतली घरच्या घरीच. आणि राहिलं ना त्यानंतर मग आपलं वाळलं शेत 1 महिन्यानं शेत वाळून जातं आहे. मग हे सगळं गवत काढणार, सगळं स्वच्छ करणार. मागच्या पट्ट्यात काय पेरायचं आहे ते पण तुम्हाला सांगू आम्ही. आणि टॉयलेट बाथरूमची जी टाकी आहे ना ते पण जरा बसवून घेणार एका साईडला. म्हणजे मैदान झालं की मग ते आपलं ट्रॅक्टरवाल्याला बोलवलं का नाही ते सगळं करून देते व्यवस्थित. मग कुठलं पेरायचं आपल्याला, गहू ज्वारी काय असेल ते. घरापुरते आपल्याला ज्वारी मिळाली तर बस आहे. तर बघा आता काय पेरायचं होतं तुम्हाला दाखवूच नंतर. तर चला, आल्या कामं केली ना कंटाळ येत नाही, त्यामुळे आल्याच म्हणलं आधी करूया. जरा पाणी पिलो आल्या. हे बघा कॅन बाहेर ठेवलं पाण्याचं स्वच्छ धुवून, पाणी पिलो. आणि ते काळं आमचं कुत्रं बसतं इथं, त्याला एक बिस्किटचा पुडा एका साईडला टाकला, ते खाल्ला ते ना. आणि मग आम्ही दोघांनी आता आपलं कामाला लागलो आहे. तर आता काका ते करायला आल्यात काम, मी आता भांडी घासून मोकळे होते आता आवरून. चला, घर स्वच्छ झाले की किती प्रसन्न वाटते. आणि 2-3 दिवस मला ना एवढा थकवा आलता कामानं धावपळीनं. त्यामुळे म्हटलं नको आता कंटाळून गेला जीव, जरा आराम करूया. तर असं सगळं काम. हे बघा ही खिडकीची चौक बाजू जी आहे ना, ही चौक बाजू ही पूर्ण आम्ही फरशी बसवून घेणार आहे. भांडी घासून घेतली मी, जरा आता वाळूत येते. हे बघा इथं नारळ पण आहेत, ते नारळ पण आता आत ठेवायचे. असं इथं काकांनी आता अगरबत्ती लावली, पूजा केली आणि तिकडे गेल्यात नारळ सोलायला. हे बघा ते आपलं तिथं डीपी आहे ना लाईटची, तिथं गेल्यात. मग तिथं सोलून एका साईडला तिथं साल ठेवलं, म्हणजे सगळ्या घरातनं हे आजूबाजूला कचरा होत नाही. म्हणलं एका पिशवीत तिथंच घालून ठेवा. चला जाऊया. तर काका नारळ फोडतात तोपर्यंत मी जरा भेंडी काढून आणते. आता बिस्किटचा पुडा दिला आहे तरी आगावपणा चालला आहे. आगावपणा नाही करायचा, बस तिथं. मी आली जरा. आता नारळ फोडून घ्या तुम्ही इथं आपल्या तुळशीजवळ. तुळशीजवळ फोडा की आत. ती कसं होतं फरशी लावून घेतली नाही ना आपण, नारळ फोडायला एक फरशी लावून घेतली पाहिजे होती खरं म्हणजे. तर इथं आपल्या तुळशीपाशी फोडा. नारळ धुवून घ्या, हां पाण्यानं धुवून घ्या आणि नारळ फोडा मग देवापाशी ठेवा. मी तोपर्यंत भेंडी जरा तोडते. इथं तुळस लावलेले, इथंच आपलं हे करता येते, नारळ फोडता येते. आणि हे पाण्यामुळं काय होतं आहे, पाण्यामुळं सगळं भाजीपाला आहे ना खराब होऊन जाते लवकर. अशी उंची त्याची वाढत नाही. कसं असते पाणी पण बरोबर लागतं, ऊन पण बरोबर लागतं. आणि हे आपलं जमीन थोडी वाळली थोडी वल्ली असली तरच भाज्या असू द्या, फळं असू द्या, कुठली झाडं असू द्या ती व्यवस्थित येतात. तर हे बघा भेंडी किती, आता तुम्हाला जवळनं दाखवते. हे बघा किती भेंडे लागलेत. हे बघा आता काढल्यानंतर दाखवणार. कसं होतं मला कॅमेरा धरला ना, हे आपलं हातात असा कॅमेरा धरायचं म्हटलं तर 1 जण लागतं आहे. आणि काका गेल्यात नारळ फोडायला. आता मी यात भेंड्या काढते कॅरीबॅगमध्ये आणि मग तुम्हाला दाखवते. तर वांग्याला पण फुलं लागायला लागल्यात हे बघा. आणि तिकडं आहे ना ते आलं आहे. हे परत जे नवीन आपले व्हिडिओ बघतात त्यांना माहीत नसतं आहे,
त्यामुळे तुम्हाला पण दाखवते. हे बघा, हे वांग्याची गवारी पण लागायला आल्या, ते पण दाखवते किती निघत्या बघूया. थोडी निघाली तरी नेणार आहे. काय होतंय इथं ठेवल्या ना तर मग निबर होऊन जाते. तेवढीच आपली सियाला डब्याला झाली तरी चालतंय. आता चला भेंडी काढूया, मग दाखवते तुम्हाला. हाय गाईज, कसं काय आहे तुम्ही? बघा ही काकू काय करते बघा, भेंडी तोडाल्या. तर गाईज या आपल्या शेतातल्या तिथं समा लय माती आहे, लय चिखल आहे, जवळ दाखव आहे. हां, तर हे बघा एवढ्या भेंड्या काढल्या, अर्धा किलो 1 किलो भेंड्या काढल्या. अजून काढायचं चालू आहे. हे बघा ताजी ताजी आपल्या शेतातली भेंडी. तर असं आपलं काय आपलं जे श्रम असतं, आपलं जे कष्ट असतं ते वाया जात नाही. हे बघा एवढ्या भेंड्या निघाल्या. 2 दिवसातनं 3 दिवसातनं एकदा एवढी भेंडी निघत्या. 2 दिवसातनं 3 दिवसात. आता पूजे दिवशी मी एवढी काढून नेलती आणि आता आणि एवढ्या आल्या भेंड्या. लगेच उंच पण आल्या एवढ्या, आणि 3-4 वेळा भेंडी काढली पण. तर बी चांगलं आहे आणि त्याचं म्हणजे पीक एकदम छान येतं आहे. असं कीड लागत नाही, काय नाही. बघा किती सुंदर, एकदम स्वच्छ. एकदा पेज पाण्याने धुतलं आणि केलं तरी चालतंय, आणि अशी जर केली तरी चालते. फक्त जरा किडा बसलेला असतात, त्यामुळं आपलं धुवून घ्यायचं. कसं लावलं काही गवारी आहे, हां, वांगी, हे आलं केलेलं आहे. आलं 1 वर्षाने येते. तर लावलेलं आहे, आलंय चांगलं. मला दाखवते मी आता काय आणलंय. भेंडी आणल्या, बेग कॅमेऱ्याने दाखवते. म्हणजे काय होतंय, भेंडी पण दिसेल आणि कोथिंबीर आणि वांग्याची रोपं पण थोडी टेरेस गार्डनवर लावते तिथल्या तिथं. म्हणजे कधी आम्ही इकडं आलं राहिलो आणि तिकडं नसलं तर टेरेस गार्डनवर पण आपल्याला वांगी मिळतील. त्यामुळं थोडीशी रोपं तिथं पण मी घेऊन चालल्या. आणि चला तुम्हाला दाखवते आता काय आणलं आहे शेतातनं आपल्या काढून. हे बघा, हे एवढी थोडी बघा इथं गवारी आहे, थोडी गवारी निघाली. आणि भेंडी 1 किलोभर भेंडी निघाली किलोभर. आणि हे बघा कोथिंबीर आपल्या शेतातली, ही हिरवीगार थोडीशी शेपू होती ती पण काढली. आणि हे बघा, तर शेपू आपण असेच टाकून द्यायची नाही. हे आपल्या भातात मुलांना शिजवली तर भाजीचं आपल्या सत्व भातात पण जाते आणि मुलं खात्यात आवडीनं. हे बघा वाटाणं आणि कुठला आहे, काळं हुलगा. हां, काळं हुलगा. श्रावण घेवडा आणि धने थोडं लावून येते. बिया त्या वाटाण्याच्या आणि श्रावण घेवड्याच्या बिया लावते. आणि धने आहेत ना, असंच डुंब्यावर थोडं हे करून यायचं, गुच्छा यायसारखं ना आपला. असं 4-4 काड्या जर अशा आल्या ना तरी चालतात. असं लावून यायचं. ते गुच्छाच्या रूपात पण आल्या तरी चांगलं दिसते कोथिंबीर, आणि उपडाय पण आपल्याला येत्या. आणि सिंगल टाकलं ना चांगली येत्या. पण कसं होतं, कधी चांगली येत्या, कधी नाही येत, असं होतंय. तर बघूया आता कशी येत्या. तशी पण लावून बघते मी आता. हॅलो गाईज, बघा आता ती बिया लावायला आल्या. वाटाणे, श्रावण घेवडा लवकरच लावायचा असतोय. पण आमच्या कामामुळे आम्ही आता येईल तसं, म्हणजे लक्षात येईल तसं बिया लावायला लागलंय. आपल्याला भाजीला आलं तर बास आहे आणि शिकायला पण मिळतं. आता बघा मला जरा ऊन जास्त लागायला आलं आणि मी दमल्यासारखं झालं मला. मग म्हटलं थोड्याशी बसूया. तोपर्यंत काका म्हणले मी कोथिंबीर लावून येतो. तर त्यांच्या हाताची कोथिंबीर कशी येते बघूया आता. धने लावायचे चालल्यात तेव्हा तिकडं. आणि इकडं मी वटाणा आणि पावटा लावला ह्या लाईनीत फक्त कोथिंबीर लावल्या. ते पण काकाच्या हातची कशी यायची बघायसाठी वेगळं लावलेलं आहे. मला कंटाळा येऊन गेला, तिथं ऊन पण जास्त आहे आणि घरात पण केलं. मग त्यानंतर आत्ता साफसफाई केली, भांडी घासली, सगळं आवरलं. आणि भेंडी काढली, थोडी कोथिंबीर काढली. आणि त्यानंतर तुम्हाला जवळनं दाखवायचं होतं, सारखं कमेंट येत्या की भाजी जवळनं दाखवा. तर काकाने कॅमेरा धरल्यामुळं मला तुम्हाला दाखवता आलं काढताना, आणि जवळनं पण दाखवता आलं. मला एकटीला म्हटलं की फोन कसा धरायचा, ती भाजी कशी काढायची, तिला गोंधळ उठतोय आणि दाखवता पण येत नाही. तर आता काका कोथिंबीर लावताना मी दाखवते तुम्हाला. हे बघा पाऊस पडला आहे, पण गरमी एवढी आहे ना, अजून येईल असं वाटायला लागले. पाऊस एवढे उकडायला लागले. त्यामुळं आता म्हणलं आता बस करूया. थोडं राहिलेलं वाटाणं उद्या परवा दिवशी आणि जरा वाळायला दिसलं ना तर मग मध्ये तिथं आपलं हे करून टाकायचं जागेवर. हे जरा उगल्याला बघितलं ना मग जरा बरं वाटेल. मग पुढच्या लाईनी जरा मोकळा आहे ना, मग तिथं जरा असं थोडे वाटाण्याची बिया राहिल्यात ते लावून टाकायच्या. आणि त्यांनी लावल्या. आता त्यांच्या हातची कशी येते बघूया आता. चला. तर गाय बघा आता नारळ फोडला, चौरंगवर कपडा हातरला
आणि काकांनी अगरबत्ती लावली, नारळ फोडला आणि आपल्या फुलाच्या झाडाला फुल पण आलतं तर फुल पण चढवलं. आम्ही जातो. हे बघा सामान पण बाहेर आणलं आणि सगळं काम झालं. पाणी भरून ठेवलं आणि काय थोडं भाजीपाला घेतला, थोडं लावला, थोडं भूक लागली ते चिप्स खाल्लं. हे बघा दोघांना आणलं होतं चिप्स. पाणी असतेच. आता हे आपल्या हे रखवाळी करतोय ना, ह्याला आपलं जाताना आणि एक बिस्किटचा पुडा टाकून जायचं. म्हणजे मग ती निवांत आराम करतोय आणि राखण पण करतोय. तर हिला आपलं येता जाता आम्ही बिस्किटचा पुडा टाकून जातो आणि जेवण घेऊन आलं की मग चपाती टाकतोय. तर बिस्किटचे पुडं कायम आम्ही 2 पुडं घेऊनच येतो ह्याच्यासाठी की आपलं खात्या आणि निवांत आराम करता येतं आपलं कट्ट्यावर. इथं काय पाऊस लागत नाही काय नाही, त्यामुळे हे बघा कशी निवांत काकात चाललंय. चला आता आम्ही जातो. हां आता जाऊया. चकाचक केलं अजून एकदा आणि थोडी कामं होती, भाजीपाला लावायची, बिया लावायच्या, त्या केलं. आणि ह्याला बघा आम्ही जाता येता एक एक पुडा टाकतो. ते आता खाऊन निवांत बसतंय आणि आम्हाला पण सोबतीदार झाले. इथं काकांनी लावले धने, आता बघूया कसे येतात. आणि इकडं मी लावले वाटाणा आणि श्रावण घेवडा. तर चला आता ते बघा आता खातोय आणि निवांत कट्ट्यावर झोप काढते. आणि मग फिरायचं असलं फिरून येऊन आणि इथंच बसलेलं असते. त्यामुळं ना त्याला काय आहे नाही आणलं ना मग कसं आम्हाला एकदम बेकार लागतंय. तर काय नाही चुकून जरी विसरून आलो बिस्किटचा पुडा तर लय आम्हाला बेकार लागतंय. म्हणून आम्ही काय करतोय, लक्षात आहे तोपर्यंतच. काका गाडीवर कधी कधी ते लक्षात करतात काका, कधी मी, आणि घेऊन येतो बिस्किटचे पुडं. जरा पाणी आणि वाळलं ना मग ही गवत पण काढा येते. अजून चिखल असल्यामुळे गवत काढा येत नाही. टाकीला आले म्हणजे हां आता लय खर्च पण झालाय. हे का असं खड्डे झाले सगळे. हे कशाने झाले हो? शेळ्यानं झाले का मशीन झाले? हां ते खड्डा झाला एकदमच म्हणून म्हटलं बस आता बस जा जा टाटा टाटा बस बस तिथं बस गाडी खाली बस बस गाडी बस खाली. हां बसा. जाऊ का आता? बस तिथं. चला.